नमस्कार भयरसिकांनो. काय होईल जेव्हा एका नावाजलेल्या भयकथा लेखकाचा एका सैतानी वाड्यात प्रवेश होईल? भयानक आहे ना? कथेचे नाव आहे सैतानी पडछाया आणि कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. श्रद्धादीप सरांचे भय साहित्य वाचकांसाठी एक पर्वणीच असते. कथा पूर्ण ऐका आणि हो, समीक्षण करायला विसरू नका. सुहासच्या फोनने कपिलची सकाळ झाली. कपिल इथे करंज खोपला आल्यापासून त्याने सुहासला एकदाही फोन केला नव्हता. फोन हातात घेतल्यावर कपिलला याची जाणीव झाली होती. आता हा सुहास फिरकी घेणार माझी, विचार करतच कपिलने फोन उचलून कानाला लावला. काय मग लेखक, गेल्यापासून एक साधा फोनही नाही? सगळं ठीक आहे ना? काय तिकडे सेटल व्हायचा विचार आहे की काय? सुहास उपरोधाने म्हणाला. सॉरी यार, फोन करायचं राहूनच गेलं बघ. पण मस्त चालू आहे माझे लिखाण. एक नवीन विषय सुचला इथं आल्यावर. लिखाणही झाले आहे थोडेफार. बाकी तू दिलेली आयडिया छान होती. मस्त एकांत आहे इथे आणि लोकही फार प्रेमळ आहेत. तुझे काय चालू आहे? कपिल म्हणाला. माझे काय बाबा, रोजचेच. ऑफिसला जायची तयारी सुरू आहे. तुझी आठवण आली, म्हटलं फोन करून बघावे तरी काय चालू आहे. चल मी ठेवतो, गडबड आहे जरा, नंतर करेन निवांत. बाय. ठीक आहे, बाय. कपिलने फोन कट केला. आपण इथे पोहोचल्यावर फोन करायला हवा होता. चूक झाली. लोक किती काळजी करतात आपली, आणि आपण आपल्याच विश्वात. कपिल विचार करत होता. भिकाजी केव्हाच येऊन कामाला लागला होता. त्या दिवशी कपिलने विचारलेल्या प्रश्नांनंतर हल्ली तो जास्त अबोल झाला होता. पण आताही तो काम झाल्यावर वाड्यात न थांबता बाहेरील त्या झाडाखाली जाऊन थांबला होता. कपिलला त्याच्या या वागण्याची आता सवय झाली होती. आज दुपारी थोडा बदल म्हणून तो महाबळेश्वरला जाणार होता. त्याने भिकाजीला जेवण बनवण्यास सांगितले. दुपारी महाबळेश्वरला पोहोचल्यावर खाऊन रात्रीचे जेवणही तो येताना पार्सल घेऊन येणार होता. आज लवकर घरी जायला मिळणार असल्याने भिकाजी खुश होता. छोटी मोठी कामे भरभर उरकून 11 वाजेपर्यंत भिकाजी घरी जायला निघाला. आपल्यासोबत गाडीत बसवून कपिलने त्याला गावातील मुख्य चौकात सोडले आणि तो तसाच पुढे महाबळेश्वरला निघाला. दिवसभर महाबळेश्वरमध्ये मस्त भटकंती करून परत निघताना त्याने पिझ्झा, कोल्ड्रिंक्स घेतले. कारच्या बूटमधील चिलर बॉक्समध्ये थोडा बर्फ आणि कोल्ड्रिंक्स ठेवून तो निघाला. गावात परत पोहोचायला 7:30 वाजून गेले होते. अंधार दाटू लागला होता. अमावस्या जवळ आली असावी. पंतांचा वाडा ओलांडून पुढे जात असता गाडीच्या हेडलाईट्स इनामदारांच्या त्या भकास वाड्यावर पडल्या. मिट्ट काळोखात तो वाडा जणू आपला जीव मुठीत घेऊन भेदरलेल्या सावजासारखा उभा होता आणि अंगावर प्रकाश पडता जणू तो सावध झाला. कपिलने गाडीतून उतरून गेट उघडले आणि गाडी आत घेतली. गाडी पार्क करून तो पुन्हा गेट बंद करायला गेला आणि इतक्या कसल्याशा गुरगुरीनं त्याच्या काळजाचा ठोका चुकला. ती गुरगुर वाड्याच्या दिशेने ऐकू आली होती, पण नेमकी कुठून ते कपिलला कळाले नव्हते. पण इतकी भीषण होती की पायाखालची जमीन क्षणभर थरारली. वाड्याचा कोपरा न कोपरा दणाणला. अंगणातली झाडे सळसळ करत शहारली आणि पुन्हा एक भीषण शांतता पसरली. हे इतक्या चटकन झाले की घडले की भात झाला हेच कपिलला समजले नाही. तो क्षणभर जागीच थिजला आणि भानावर येताच त्याला कळले की तो मिट्ट काळोखात त्या भयान वाड्यासमोर एकटाच उभा आहे. आजूबाजूला एखादे जंगली जनावर असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कपिलने धावत जाऊन गाडीच्या ग्लो बॉक्समधील टॉर्च काढला आणि चौफेर टॉर्च मारत त्याने कानोसा घेतला. काहीही दिसले नाही. त्याने गाडीतील पिझ्झा आणि बूटमधील चिलर बॉक्स घेतले आणि तो वाड्यात जायला निघाला. कुलूप उघडून वाड्यात पोहोचताच त्याच्या लक्षात आले की वरची ती खडखड आज वाढली आहे. आजही तो उंदरांचे औषध आणायला विसरला होता. स्वतःलाच दोष देत तो खोलीत आला. आज काही लिखाण करायची त्याची इच्छा नव्हती. त्याने स्वयंपाकघरातून ग्लास, पाण्याची बाटली आणि एक प्लेट आणली. बॅगमध्ये मुंबईहून येताना आणलेली एक महागड्या विस्कीची बाटली होती. ती काढून त्याने टेबलावर ठेवली. मग खोलीत फरशीवर न्यूजपेपर अंथरून तो सगळे सामान घेऊन खालीच पत्कल घालून बसला. सोबत पिझ्झा, कोल्ड्रिंक, फरसाण असे सर्व सामानही घेतले आणि त्याने पहिला पेक भरला. थोडे कोल्ड्रिंक्स आणि पाणी घालून तो डायल्यूट केला आणि अशा प्रकारे त्याचा मदिराप्राशन कार्यक्रम सुरू झाला. वरच्या मजल्यावरील त्या पिशाच्याला मदिरेचा वास मिळाला असावा. तो आपल्या नख्या भिंतीवर घासून उतावीळ होऊ लागला. शेवटी ते अभद्रस्ते, राक्षसी वृत्तीचे. त्यामुळे अशा तामसी वासाने चिथावले जाणारच.
वाडा मात्र स्तब्ध होता. आजवर इथे घडलेल्या काळ्या पांढऱ्या अनिष्ट घटनांचा साक्षीदार बनवून न जाणे कोणकोणती रहस्य त्याने आपल्या दगडी पोटात लपवली होती. काय घडले होते इथे? काय आहे या वाड्याचे रहस्य? का लोक या वाड्याकडे फिरकतही नाहीत? फिरकायचे सोडा, बघत देखील नाहीत वाड्याकडे. एक एक घोट घशाखाली उतरवत कपिल विचार करत होता. बाजूला मोबाईलवर त्याने जुने ऑडिओ गाणी लावली होती. रात्र वाढत होती तसा रातकिड्यांचा गलका वाढल्याचा भास होत होता. कपिलचे चांगले 5-6 पेग झाले होते. विस्की आपला असर दाखवत होती. तो काहीसा झिंगला होता आणि तेवढ्यात वरच्या मजल्यावरील खडखड वाढली. कपिल खोलीतून उठून जोखंड्या खात वरांड्यात आला. तिथे मिट्ट काळोख होता. मधल्या अंगणाच्या मध्यभागी जाऊन तो त्या खडखड येणाऱ्या आवाजाच्या दिशेने ओरडला. चूप, एकदम चूप. काय कटकट लावली रे? एकदम चूप, अजिबात आवाज नको. आणि ती खडखड काही वेळ बंदही झाली. तो पुन्हा येऊन खोलीतील पेपरवर बसला आणि पुढचा पेक भरत असताना त्याला अचानक खोलीच्या दारासमोरून कोणीतरी वेगाने पळत गेल्यासारखं वाटलं. नशेत असूनही त्याने ती हालचाल टिपली होती. तो काही क्षण तिथेच बसून राहिला. काय घडलं? नक्की घडलं का भास होता याची खात्री केली. तो भास नाही हे खात्री झाल्यावर तो पुन्हा उठला आणि हातात मोबाईल घेऊन टॉर्च सुरू करत तो खोलीतून वरांड्यात आला. तो मोबाईल टॉर्चचा प्रकाश वरांड्यातील काळ्या कभिन्न अंधारापुढे अगदीच फोल ठरत होता. पण म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. काय आहे देव जाणे, पण काहीतरी होतं हे नक्की. जंगली जनावर तर वाटत नव्हतं, काहीतरी मानवी. पण ह्या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. वाड्यात शिरताच मी दार नीट बंद केलं आहे. शिवाय भुताटकीच्या अफवेमुळे इथे कोणी फिरकतही नाही. मग दिसलं ते काय होतं? झटकन दारासमोरून गेलेली मानवी आकृती तर स्पष्ट जाणवली होती. का खरंच ती भुताटकी आहे? छे, हे भूत वगैरे सगळं थोतांड आहे. मी असा विचारच कसा केला? जरा जास्तच चढली आज. कपिलने जाऊन वाड्याचा तिंडी दरवाजा नीट बंद आहे का याची खात्री केली. तो बंद होता. पण जे काही त्याला दिसले होते ते काय होते त्याला कळाले नाही. तो भासच असावा, कपिलने स्वतःला समजावले. आणि तो पुन्हा खोलीत येऊन पेपरवर मांडे घालून बसला. त्याने पुन्हा मोबाईलवर ऑडिओ सॉन्ग सुरू केली आणि तो पेग भरू लागला. थांबवायला कोणी नसल्याने तो आज जरा जास्तच पीत होता. आणि एवढ्यात वरांड्यात कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. कपिलचे कान ताठ झाले. त्याने हळूच मोबाईलवर सुरू असलेली ऑडिओ सॉन्ग बंद केली आणि त्याचा श्वासच फुलला. बाहेरचा आवाज आता स्पष्ट येत होता. खरं तर 2 आवाज होते. खोलीचे दार उघडेच होते. बाहेर काळोखात काहीही दिसत नव्हते, पण आवाज येत होते. कुण्या महिलांचे, नवे लहान मुलींचे आवाज होते ते. 2 किशोरवयीन मुली असाव्या त्या जणू वरांड्यातच खेळत होत्या, खिदळत होत्या, मस्ती करत होत्या. पण दिसत काहीच नव्हतं, फक्त आवाज येत होते. कपिल आता जागीच गोठला होता. शरीरातली दारू जणू घाम बनून बाहेर पडत होती. उठून दरवाजा बंद करण्याचे अवसानही त्याच्या अंगात राहिले नसावे. त्याने त्याच्या उभ्या आयुष्यात असा अनुभव घेतला नव्हता. हे काहीतरी विपरीत होते. भौतिकीय नियमांच्या विरुद्ध. माणूस आजूबाजूला असूनही न दिसणे म्हणजे काय? ह्यालाच का भुताटकी म्हणतात? थरथर त्या हातांनी जणू काळीज सावरत तो उठला. तो एवढ्यात त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याला शहानिशा करायची होती. हातात मोबाईल टॉर्च घेऊन तो वरांड्यात आला. टॉर्च फिरवून त्याने कानोसा घेतला. काहीही दिसत नव्हते. आणि अचानक त्याच्या मागून वरांड्यातून पळणाऱ्या 2 मुली त्याला दिसल्या. त्या मुली खेळत एकमेकींची थट्टा करत वाड्याच्या दरवाजाकडे पळत होत्या. परकर पोलके घातलेल्या त्या मुली अंदाजे 10-12 वर्षे वयाच्या होत्या. अंगावरील त्या कपड्यांवरून त्या कुण्या गरीब घरच्या मुली वाटत होत्या. आणि ते कपडेही काहीशे कालातीत होते. आजच्या मुली असे कपडे कुठे घालतात? आणि मुख्य म्हणजे हे काय चाललंय? कोण आहे त्या मुली आणि कुठून आल्या? कपिल त्यांच्या मागे जाऊ लागला. तशा त्या मुली जोरात पळू लागल्या. कपिलही मागे पळाला. त्या मुली आता कोणत्याही क्षणी सरळ जाऊन वाड्याच्या बंद दरवाजावर आदळणार होत्या. आणि हे पाहून कपिल जोरात ओरडला. पण त्या मुली बंद दरवाजातून आरपार निघून वाड्याबाहेर गेल्या.
हे पाहून कपिलचे डोळेच पांढरे झाले. तेवढ्यात एक कर्णभेदी गुरगुरीने वाडा हादरू लागला. जणू तो वाडाही त्या आतंकी आवाजाला घाबरला होता. मगापासून काळोखात शांत उभ्या असलेल्या वाड्याच्या भिंती आता जणू खायला उठल्या होत्या. आपले दगडी हात पसरवून जणू कपिलला त्या आपल्या जवळ बोलवत होत्या. वरांडा जणू त्याच्या भोवती गरगर फिरत होता. ती गुरगुर वाड्याच्या भिंतीवरून परावर्तित होत असल्याने नेमकी कुठून येत होती हे समजत नव्हते. आणि अचानक तो भीषण आवाज थांबला. कपिल जीवाच्या आकांताने पळत आपल्या खोलीत गेला आणि त्याने दारे खिडक्या बंद करून तो पलंगावर जाऊन बसला. खोलीत आल्यावर त्याला एक वेगळी झोप जाणवू लागली आणि भीती कमी झाली. बाहेर नीरव शांतता होती. त्याने विस्कीची बॉटल तोंडाला लावली आणि गटागटा प्यायला. त्याशिवाय त्याला झोप येणे शक्यच नव्हते. इकडे केस मोकळे सोडून विहिरीवर बसलेली बाई गालात हसत होती. सकाळी काहीसा पेंगतच कपिल जागा झाला. रात्री खूप ड्रिंक केल्याने त्याचे डोके अगदी जड झाले होते. हँगओव्हर इतका भयानक होता की 10 वाजले तरी त्याला अंथरूण सोडावे वाटत नव्हते. भिकाजीने खोलीत पडलेला सर्व पसारा आवरला आणि कपिलला बिंदुताचा चहा आणून दिला. त्यात वरून लिंबू पिळले. चहा घेऊन अर्धा तास झाल्यावर त्याला थोडे बरे वाटले आणि आता तो रात्रीच्या त्या भयंकर प्रकाराबद्दल विचार करू लागला. इच्छा असूनही तो हा प्रकार भिकाजीला सांगू शकत नव्हता, कारण भिकाजी काम सोडून जाण्याची भीती होती. पण आपण पाहिलेलं ऐकलेलं काहीतरी विचित्र अमानवी होतं याबद्दल त्याला तिळमात्रही शंका नव्हती. थोडीशी नेहारी करून तरतरीत झाल्यावर तो उठला आणि पायीच गावाकडे निघाला. त्याला हे कोडं सोडवायचं होतं. ज्या गोष्टीने तो आयुष्यात पहिल्यांदा इतका घाबरला होता ती काय होती त्याला हे जाणल्याशिवाय आता चैन पडणार नव्हती. तो सरळ बंडोपंतांच्या वाड्यात गेला. रात्रीच्या प्रकाराबद्दल त्याला पंतांना सांगायचे होते. त्यांना नक्कीच या प्रकाराबद्दल माहिती असणार, कपिलला खात्री होती. पण वाड्यात फक्त सगुणा होती. पंत आणि सकाराम काही कामानिमित्त शेतात गेल्याचे त्याला कळले. थोडा वेळ वाट पाहूनही ते आले नाहीत. पण बंडोपंत सायंकाळी वाड्यावर चक्कर मारतीलच. कपिल वाड्याकडे माघारी निघाला. ऊन चांगलंच वाढलं होतं. रात्रीच्या हँगओव्हरमुळे त्याच्या डोळ्यावर अंधारी आल्यासारखे वाटू लागले. कशीबशी पावलं टाकत तो वाड्याच्या गेटपर्यंत पोहोचला आणि त्याला घेरी आली. बाहेरून पिंपळाच्या झाडाखाली बसलेला भिकाजी पळतच आला आणि त्याने कपिलला पकडून वाड्यात नेले. थोडंसं जेवण करून तो झोपी गेला. सायंकाळी 5:30च्या दरम्यान त्याला जाग आली. आता डोक्यातील ठणक थांबली होती. त्याला बरं वाटू लागलं. तेवढ्यात भिकाजी खोलीत आला. त्याने रात्रीचे जेवण बनवले होते आणि तो आता घरी जाण्याची परवानगी घेण्यासाठी आला होता. म्हणजे पुन्हा वाड्यात एकटे राहावे लागणार. कपिलच्या अंगावर काटा आला आणि इच्छा नसताना तो भिकाजीला हो म्हणाला. पण पंत आल्यावर सकारामला तो आज रात्रीसाठी त्याच्याबरोबर वाड्यात थांबवणार होता. तो वाट पाहत होता. त्याला एक प्रकारची मरगळ आली होती आणि ती मरगळ झटकण्याचा एकच आवडीचा मार्ग होता, लिखाण करणे. तो चटकन उठला, वाड्याचा दरवाजा बंद केला आणि खोलीतल्या टेबलावर येऊन बसला. त्याने लिखाणाला सुरुवात केली आणि तो लिहित राहिला. काळाचे भान कधीच हरपले. तो लिहितच राहिला आणि अचानक वरच्या मजल्यावर ती चिरपरीची खडखड सुरू झाल्याने तो दचकला. त्याने घड्याळ पाहिले. 8:30 होऊन गेले होते. आज बंडोपंत आले नाहीत आणि वाड्याचे दार उघडून गावात जायची त्याची हिंमत नव्हती. म्हणजे रात्र एकट्यालाच काढावी लागणार. त्याचं अंग शहारलं. त्याने पटकन उठून स्वयंपाकघरातलं जेवण घेऊन आला आणि खोलीचे दार बंद केले. ते थंड जेवण त्याने तसेच केले आणि ती अखंड खडखड ऐकत तो पलंगावर तसाच पडून राहिला. खोलीतला दिवा आज त्याने बंद केला नव्हता. खूप वेळ तो झोपेची वाट पाहत तसाच पडून होता. खडखड अजिबात थांबत नव्हता. त्याने घड्याळ पाहिले. 12 वाजून गेले होते आणि वाऱ्याची एक झुळूक संबंध खोलीभर पसरली. त्याने पाहिले खिडकी खुली होती. तो उठला आणि खिडकी बंद करण्यासाठी टेबलाकडे गेला. तावदाने ओढताना त्याने पाहिले आमराईतल्या विहिरीवर एक बाई बसली होती. खोलीतल्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात ती दिसत होती आणि ती त्याच्याकडेच पाहत होती. तिचे केस मोकळे होते आणि पाय विहिरीत सोडून ती बसली होती. एक थंड शिरशिरी त्याच्या सर्वांगातून दौडून गेली. श्वास गोठला. तो जागीच खेळून तिच्याकडे पाहू लागला. तशी ती हसली. तिचे हास्य फारच विकट आणि काळजाचा ठाव घेणारे होते. कपिल आता काहीसा सावरला आणि नक्की कोण आहे हे पाहू म्हणत खाली वाकून तो टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला टॉर्च घेऊ लागला. हातात टॉर्च आल्यावर तो परत उभा राहिला आणि खिडकीतून टॉर्च मारणार इतक्यात त्याने पाहिले ती बाई आता खिडकीच्या बाहेरच अगदी 4 फुटांवर उभी होती.
खोलीतला प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या प्रकाशात उभी ती एकटक त्याच्याकडेच पाहत होती. तिचा गळा चिरला गेला होता आणि त्यातून रक्ताची चिळकांडी उडत होती. ते रक्त तिच्या हनुवटीवर, पूर्ण गळ्यावर आणि छातीवर उडत होते. तिची साडीही रक्ताने भिजली होती. ती एक गरोदर बाई असावी. तिचे पोट तेच दर्शवत होते. कपिलसाठी हा जबर, असहनीय धक्का होता. इतका जबर की त्याचं काळीजच जणू घशात आलं असावं आणि या धक्क्याने विजेच्या एका उघड्या तारेला स्पर्श केल्यासारखा तो मागे उडाला आणि धाडकन जाऊन पाठमोराच फरशीवर आदळला. हे सारं जणू एका क्षणात घडलं. त्याचं डोकं फरशीवर इतक्या तीव्रतेने आदळलं की तो मूर्छित झाला. सैतानी वाड्या ती भरीत घडला. दुर्बाळाचा आवाज मूर्छित पडला. सैतान आता सदनावर काढा. कासा आवाजाच केला शिकाऱ्याचा ठाव. पहाटे केव्हा तरी कपिलला जाग आली. रात्रभर तो त्या फरशीवरच पडून होता. जागा झाला असला तरी त्याच्या अंगात त्राण नव्हते. तो अजूनही भीतीने थरथरत होता. कसाबसा उठून तो पलंगावर जाऊन पडला आणि उजाडायची वाट पाहू लागला. उजाडताच तो बंडोपंतांना जाऊन भेटणार होता. 7:30च्या दरम्यान भिकाजी आला, पण तो एक वाईट बातमी देऊन आला होता. बंडोपंतांना काल शेतात असताना एक अटॅक येऊन गेला होता आणि त्यांची प्रकृती ढासळली होती. ही बातमी फारच अशुभ होती. कपिलला हे कळताच तो पंतांच्या वाड्याकडे धावला. पंत आपल्या खोलीत पलंगावर पडून होते. सखाराम डोळ्यातले दुःख लपवत शेजारच्या स्टूलवर बसला होता. पंतांची धारदार नजर काहीशी क्षीण वाटत होती. नेहमी प्रसन्न चेहरा आणि दुसऱ्याच्या मदतीला धावणाऱ्या पंतांना त्या अवस्थेत पाहून कपिलचे काळीज पिळवटून निघाले. तो क्षणभर स्वतःचे दुःख विसरला. कपिलला पाहताच पंतांनी एक मंद स्मित केले. सखारामने पलंगाजवळ एक खुर्ची लावली. कपिल तिथे बसला. कसं आहेस बाळ? पंतांचा आवाज क्षीण झाला होता आणि त्यांचा श्वासही फुलल्यासारखा वाटत होता. मी बरा आहे आजोबा, तुम्ही पडून राहा. कपिल बोलला, पण त्याच्या मनातील घालमेल पंतांनी जाणली असावी. ते बोलू लागले. सकाळी सकाळी आलास, काही तातडीचे काम? कपिलला काय करावे काही समजत नव्हते. मनातली घालमेल बोलून दाखवावी की नकोच, तो तसाच बसून राहिला. पंत पुन्हा बोलले. बोल बोल काहीतरी, मला काही होणार नाही, चिंता करू नको. अजून बरीच वर्षे काढणार आहे मी. बोल तू. कपिल धीर एकटवून बोलू लागला. आजोबा, त्या वाड्यात काहीतरी आहे, काहीतरी विलक्षण विचित्र. असं काय आहे ते समजत नाही. माझं डोकंच चालत नाही आहे की मला नीट सांगता येत नाही आहे. कुणास ठाऊक. मी खूप विचार केला पण काही अर्थबोध होत नाही आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. नेमकं काय आहे तिथे आजोबा? नाहीतर मी वेडा होऊन जाईन. शांत हो बाळ, मला जे माहिती आहे ते मी तुला सांगतो, पण ते सांगितल्यावर मला एक वचन हवं आहे तुझ्याकडून. मंजूर? पंत आपल्या नेहमीच्या शांत शैलीत बोलले. मंजूर आहे, प्लीज सांगा. कपिल उत्साही होता आणि पंत बोलू लागले. बाळ, त्या वाड्यात एक सैतान आहे. वरच्या मजल्यावरच्या त्या कोपऱ्यातल्या खोलीत. त्याला आजवर कुणीही पाहिलेलं नाहीये, कारण त्याला पाहणारा ते सांगायला जिवंत राहत नाही. 30 वर्षापूर्वी त्या वाड्यात अण्णासाहेब, त्यांची पत्नी विमला आणि मुलगी शालू यांची प्रेते मिळाली होती. ते मृतदेह उचलायला मी स्वतः तिथे गेलो होतो. मृतदेह कसले ते चिंधाळलेल्या रक्तमांसाचा चिखलच होता तो. ते पाहून कुणीही सामान्य माणूस रात्री झोपू शकत नव्हता. ज्यांनी ज्यांनी तो रक्ताचा सडा पाहिला ते सगळे वाड्याबाहेर पळाले. कुणीही तो चिखल पाट्यांमध्ये भरण्यास तयार नव्हता. मी एकट्याने ते मांस 4 पाट्यांमध्ये भरून वाड्याबाहेर काढले होते. कुणी म्हणे की अण्णाने आपल्या परिवाराला संपवले आणि स्वतःही मेला, तर कुणी म्हणे ते एखाद्या दरोडेखोर टोळीचे काम आहे. पण काय घडले, कसे घडले कुणालाच माहिती नव्हते. अण्णांचा छोटा भाऊ बाळासाहेब त्यावेळी मुंबईत कॉलेजात होता. त्याचे लग्न त्यावेळी झाले नव्हते. घरी ते तिघेच राहत. अण्णांची अंत्यविधी करायला आलेल्या त्या बाळासाहेबाने गाव सोडून जाताना मला एक बंद पाकिट दिले. त्यावर माझे नाव लिहिलेले होते. ते हस्ताक्षरांनाचे होते. त्याने सोबत वाड्याच्या किल्ल्याही दिल्या आणि वडील बंधूच्या परिवाराची वाताहत बघून त्याचे या गावावरून मन उडाले. गेल्या 30 वर्षात तो एकदाच गावात येऊन गेला, तेही ते माझ्याजवळ. त्या वाड्यात त्याने पाऊल ठेवले नाही. आपला भाऊ मेला. आता तो कसा मेला हे जाणण्यात त्याला कसलेही स्वारस्य नव्हते. बाळासाहेबाला अजूनही त्या सैतानाबद्दल काहीही माहिती नाही आहे. जेव्हा पुढच्या 8 दिवसात गावातील आणखी 5 बळी गेले त्यावेळी गावातला त्या सैतानाबद्दल कळाले. सगळ्या देहांची अवस्था अण्णासारखीच होती. तो रक्तमांसाचा चिखल पाहता
अण्णाच्या परिवारालाही त्या सैतानानेच ठार केले यात आता कसलीच शंका नव्हती. आणि तो सैतान त्यावेळी त्या अंधाऱ्या खोलीतून मुक्त होऊन पाठीमागील जंगलात गेला होता. तो सैतान कुठून कसा आला हे आजवर कुणालाही माहीत नाहीये, पण बाळासाहेबाने दिलेले ते पाकिट मी पाहिले. त्यात एक लाल रंगाची नोंदवही होती. त्यात मला कळाले की हा सैतान अण्णाच्याच घरी होता. कदाचित अण्णानेच त्याला त्या कोपऱ्यातल्या खोलीत जेरबंद केले असावे, पण तो सैतान कुठून आला, कसा आला याबद्दल काही उल्लेख त्या वहीत नव्हता. पण एक महत्त्वाची गोष्ट त्या वहीत होती, ते म्हणजे रक्षानुष्ठान. सैतानाला पुन्हा त्या खोलीत जेरबंद करण्याचा विधी होता त्या वहीत. चुकून त्या अंधाऱ्या खोलीचे दार जर कोणी उघडले आणि तो सैतान मुक्त झाला तर तो काळ बनवून गावावर बरसणार होता. आणि तसा तो त्यावेळी बरसलाही होता. 9 दिवसात 8 बळी गेले होते आणि तो जंगलात मुक्त फिरत होता. पण मी धाडस करून लाल वहीत सांगितल्याप्रमाणे ते रक्षानुष्ठान केले आणि तो सैतान त्या खोलीत जेरबंद झाला. 4 ते 5 तास लागतात त्या विधीला, पण तो एकमेव उपाय आहे त्या सैतानाला जेरबंद करण्याचा. मागच्या वर्षी 2 भुरट्या चोरांनी पुन्हा त्याला मुक्त केले होते. त्या दोघांचीही अवस्था अण्णासारखी झाली, पण 2 बळीत ते प्रकरण निभावले. रक्षानुष्ठान करून त्याला जेरबंद करता येते, पण नष्ट करता येत नाही. मी गेले 30 वर्ष जंग पछाडले, पण अजूनही त्या दंतद्रष्टाला संपवून मार्ग मिळालेला नाहीये. पाकिटावर माझे नाव टाकून ते बंद करून ती वही अण्णाने आपल्या कपाटात ठेवली होती. त्या वहीत बाळासाहेबाला यातील काही सांगू नका असेही नमूद केले होते. अण्णांची ती शेवटची इच्छा होती असेच मी मानतो, त्यामुळे मी ते वचन आजही पाळले आहे. बाळासाहेबाला मी अजूनही त्या सैतानाबद्दल काही कळू दिले नाहीये. आता तूही मला एक वचन दे बाळा, की तू मयूरला याबद्दल एक शब्दही सांगणार नाहीयेस. ते सर्व ऐकून कपिल सुन्नत झाला. त्याला या उत्तराची अपेक्षाच नव्हती. मुळात त्याचा प्रश्नच वेगळा होता. ही कहाणी रक्त गोठवणारी होती, जितकी भयंकर तितकीच किळसवाणी. त्या खोलीतून येणाऱ्या अखंड खडखडीचा अर्थ त्याला आता समजला होता, पण तो तर पंतांना त्या बाईबद्दल आणि मुलीबद्दल विचारत होता. आणि जे ऐकायला भेटलं ते फारच विचित्र, अभद्र असं काहीतरी होतं. काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. आणि पंत पुन्हा बोलू लागले, मी तुला काही न सांगता त्या अभद्र वाढत राहू दिले त्याबद्दल मला माफ कर, पण तुझ्या सुरक्षेसाठी आम्ही तो जिना बंद केला. आणि तू ज्या खोलीत राहतो त्या खोलीचे दार आणि खिडकीत ज्या शुभ्र रेषा आहेत त्या एक प्रकारचे अनुष्ठानच आहेत. त्यामुळे कोणतीही अनिष्ट शक्ती त्या खोलीत येऊ शकत नाही. ती खोली म्हणजे एक जणू अभेद्य गडच आहे. ते अनुष्ठानही अण्णाने केले असावे. तू राहायला तीच खोली निवडलीस. तेव्हा मी निश्चिंत झालो, कारण जोपर्यंत तू त्या खोलीत असशील तो सैतानही तुझ्या वाट्याला जाऊ शकत नाही. आता मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. आणि बंडोपंतांनी एक दीर्घ श्वास घेतला. काय आजोबा, सांगा मला, कपिल उद्गारला. तू हे गाव सोडून आजच निघ. ही लढाई तुझी नाहीये बाळा. आम्ही यात अडकलोय. तू अडकू नकोस. तुझ्या पुढे सारे आयुष्य पडले आहे. तू निघून जा. त्या सैतानांवर गेले 30 वर्षे गावाने पाळत ठेवली आहे आणि कदाचित येणारी हजारो वर्षे हेच करावे लागणार आहे. यातून आमची सुटका नाहीये. येणारी हजारो वर्षे उशाशी मरण घेऊन या गावाला जगावे लागणार आहे. गेली 30 वर्ष आम्ही हा लढा निकराने लढलो आहोत आणि पुढेही लढत राहू. अमावस्या 2 दिवसांवर आली आहे. त्या कपटी सैतानाचा उच्छाद आता वाढणार आहे. तो जितका हिंस्त्र आहे त्यापेक्षाही जास्त कपटी आहे. तुझ्या जीवाला धोका आहे बाळा. तू निघ. कपिल अजूनही सुन्नच होता आणि भानावर येत काही आठवून तो म्हणाला, आजोबा, अण्णांना तर एकच मुलगी होती, बरोबर ना? हो, पंत म्हणाले. त्यांच्या पत्नी मेल्या तेव्हा त्या गरोदर होत्या का? कारण एक गरोदर स्त्रीला मी काल रात्री वाड्यामागे पाहिले. तिचा गळा चिरून तिला मारले गेले असावे. आणि वाड्यात मला रात्री 2 किशोरवयीन मुलीही दिसल्या, एकच नव्हे. त्यावर पंतांनी सखारामला इशारा केला आणि तो एक फोटोफ्रेम घेऊन आला. तो एका कुटुंबाचा कृष्णधवल फोटो होता. त्यातली एक महिला आणि मुलगी दाखवत पंतांनी विचारले, ही बाई आणि मुलगी दिसली का तुला? कपिलने तो फोटो जवळ निरखून पाहिला. ही वेगळी स्त्री होती आणि मुलगीही ती नव्हती. नाही आजोबा, या दोघी वेगळ्याच आहेत. या त्या नव्हेत. पंतांनी दाखवलेला फोटो हा विमलाबाई आणि शालूचा होता. पण कपिलला दिसलेली ती बाई आणि मुलगीही नव्हती आणि ती दुसरी मुलगीही एक कोडेच होते. त्याला उकल होण्याऐवजी आपण जणू अजून अडकत जातोय असं काहीसं वाटलं. आता पंत काहीशे चिंतेत होते, कारण अशा कोणत्याही व्यक्ती त्या वाड्यात मेल्याचे त्यांच्या ऐकिवात नव्हते. हे प्रकरण त्यांच्यासाठी आता एक कोडे बनले होते. आता एक शेवटचा प्रश्न आजोबा, तुम्ही कधी त्या सैतानाला मारण्यासाठी काही प्रयत्न केला आहे का?
यावर ते क्षीण हसले आणि उद्गारले, बाळ ते इतके सोपे असते तर मी केव्हाच केले असते. एकदा का ते दार उघडले की त्या सैतानासमोर उभे राहणे म्हणजे साक्षात मृत्यू. मी एखादा विधी करून त्याला संपवता येईल का ह्यासाठी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. माझा एक मित्र होता गंगाधर शास्त्री नावाचा, पेनला राहायचा. आता तो हयात नाहीये. त्याला काळी विद्या, भानामती या प्रकारांबद्दल बरीच माहिती होती. मी त्याच्याशी एकदा सल्लामसलत केली होती. त्याने मला सांगितले की अशा अघोरी शक्तींचा वास हा कुठल्या तरी वस्तूत असतो. अशा वस्तू जी त्याला फारच जवळची असते, जी वस्तू त्या सैतानाच्या उत्पत्तीचे कारण असू शकते. ती वस्तू दहन केल्यास ती शक्तीही नाहीशी होते. ज्यावेळी हा सैतान पहिल्यांदा सुटून जंगलात गेला होता त्यावेळी मी तो वाळा खांगाळून काढला होता, पण ती वस्तू मला मिळाली नाही किंवा मला ती दिसूनही कळाली नसावी. त्यावेळी मी ती अंधारी खोलीही तपासली होती. मिळालेल्या बऱ्याच संशयास्पद वस्तू मी जाळूनही पाहिल्या होत्या, पण यश हाती आले नाही. शेवटी त्याला जेरबंद ठेवून पाळत ठेवणे हाच एक उपाय होता. तोच आम्ही करत आहोत. पण हे जाणून तुला काय करायचंय? तू इथून निघून जावेस हेच तुझ्यासाठी योग्य आहे. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी